नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना या योजनेमध्ये कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यासाठी विलंब का होत आहे याविषयी या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. याविषयी आपले सहकार मंत्र्यांनी आज एक अपडेट दिलेली आहे. ती अपडेट काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नेमकी रक्कम खात्यामध्ये कधी जमा होणार ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. राज्यातील 16,96,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची पहिली यादी प्रसिद्ध केली होती. आतापर्यंत 11,46,000 पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. आज आम्हाला कर्जमुक्तीचे पैसे जमा करायचे होते, पण आजही तांत्रिक अडचण आली. तरीही आज किंवा उद्या बँकेत पैसे जमा होतील अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखांवर कर्ज आहे त्यांना 2 लाखांवरील रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत वेळ दिला आहे. शेतकऱ्यांनी आता 5,000, 10,000 अशी रक्कम भरण्यास सुरुवात केली आहे. जशी त्यांची 2 लाखांवरील रक्कम जमा होईल तसेच बँकेकडून त्या शेतकऱ्याचे नंबर येतील. त्या यादी आम्ही प्रसिद्ध करू, यासाठी जरा वेळ लागेल. बहुतांश आम्ही 2 लाखांच्या आत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होईल, पण 2 लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या मुक्तीसाठी वेळ लागू शकतो, असे सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत, पण पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतील शेतकऱ्यांना वगळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे. यात अल्प मुदतीच्या पीक कर्जाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्गही मोकळा करण्यात आला आहे. पण कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्षात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास विलंब झाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी, आधार प्रमाणीकरण, बँकेकडून आवश्यक असणाऱ्या संबंधित प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, असे आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आलेले आहे. तर ही होती अपडेट.